नमस्कार, मी कस्तुरी. द इन्स्पायर्ड स्टोरीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज ह्या पॉडकास्टमध्ये आपण एका स्पोर्ट्समॅन आणि एका आर्मीमॅनची जर्नी जाणून घेणार आहोत, ज्यांनी स्पोर्ट्समध्ये भारतासाठी पहिलं पॅरालिम्पिक गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. आणि त्यासोबतच आणि त्या व्यतिरिक्त त्यांनी आर्मीमध्ये बरंच भारतासाठी मोठं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर त्यांना पद्मश्री अवॉर्डने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. त्यानंतर असं कुठलंच अवॉर्ड नाही, मग ते इंटरनॅशनल असू दे, नॅशनल असू दे, जे त्यांनी मिळवलेलं नाही आहे किंवा त्यांना सन्मानित करण्यात नाही आलेलं आहे. त्यांच्या ह्या लाईफ जर्नीवरून रिसेंटली चंदू चॅम्पियन म्हणून पिक्चर देखील आलेला आहे. तर त्या व्यतिरिक्त पिक्चरच्या व्यतिरिक्त द रिअल चंदू चॅम्पियन आपण जाणून घेणार आहोत कोण आहेत, आणि त्यांच्याकडूनच आपण ही जर्नी ऐकणार आहोत. नन अदर दॅन ऑनरेबल मिस्टर मुरलीकांत राजाराम पेटकर सर. तर चला आपण जाणून घेऊया त्यांची लाईफ जर्नी. सर, मला सांगा तुमचं गाव कोणतं आणि तुमचं बालपण कसं गेलं? माझं नाव पद्मश्री मुरलीकांत पेटकर. मी राहणार सांगली जिल्हा इस्लामपूर पेठ. इथं माझा जन्म 1/11/44 साली झाला. आणि लहानपणी मी म्हणजे माझं जीवन असं शाळेला 4थीला असताना इस्लामपूर हायस्कूल त्या हायस्कूलमध्ये जात होतो. तर तिथं असं की रोज माझ्या शाळेपासून घर रोज जाणं येणं असायचं शाळेत. रस्त्यात एक तालीम होती. त्या तालमीमध्ये रोज असं डोकावून बघायचं काय पहलवान लोकांचं काय चाललं आहे, कुस्तीचं हे चाललं आहे बघायचं आणि मग आवडलं आणि परत जायचं. रोज असं प्रोग्राम घरात शाळेत येताना पहलवान लोक काय करतात बघायचं, कुस्ती करतात ते बघायचं जायचं. आणि आमच्या गावामध्ये एक विहीर आहे. त्या विहिरीमध्ये कसं आहे, सावकारांची ही विहीर म्हणतात इस्लामपुरात, अजून ती आहे. तर त्या लहान लहान मुलं पोहायला वगैरे तिथं शिकतात, उडी मारतात. मग शाळेतच जाता येतं हळू पळून जायचं, पोहून वगैरे असं जीवन चाललं होतं. एक दिवशी काय झालं की पैलवान लोक प्रॅक्टिस करत होते, तर त्यांचा थंडाई बनवणारा माणूस आला नव्हता. थंडाई बनवणारा तर हे कसं सगळे तालमीतले लोक असतात, सगळे श्रीमंत आहेत, सरपंचाचा मुलगा, पाटलाचा मुलगा, असे सगळे मोठे मोठे शेतकरी लोकांचे मुलं. तर ते लोक असं हलकं काम करायला मागायचं आहे. तर तो कुणी त्यांचा ते थंडाई बनवणारा माणूस तो आला नाही. तर मी दरवाजात असं रोजच्या प्रमाणे असं बघत होतो. ए बाळ इकडे ये. तर त्यांचं 1 वाजता होतं, इकडे ये, तुला बदाम खायला देतो आणि हे काय हे नुसतं असं थोडंसं उशीर फिरवायचं आहे, थंडाई बनवायची आहे, बदाम तुला खायला बदाम देतो, पिस्ते सगळे खारका वगैरे देतो. म्हणजे ठीक आहे, मला पण तोंडात पाणी सुटलं, माझी बदाम खायला मिळतात, हे दूध पण प्यायला देणार आहेत, तर आपल्याला करायला मी गेलो, दप्तर खाली ठेवलं आणि ते इडली बनवायचं ते बनवतं ते गोट्यात ते घेतलं आणि चालू केलं. त्याने त्याच्यामध्ये एक बदाम हे खरक्यासाठी टाकलं, आपलं माझं आमच्याकडं मारायचं वरट असतं ते फिरवायचं चालू केलं. फिरून मी त्यांना थंडाई असं बनवून दिलं. त्या लोक सगळे माझ्यावर नवीन होता म्हणताना नजर ठेव थंडाई बनवल्यानंतर त्यांनी सगळ्यांनी थंडाई घेतली. ते मला पण एक ग्लास आहे. आणि त्यामध्ये अशी गंमत की सगळे जे पैलवान थंडाई असे राऊंडमध्ये बसून पियायचे, तर त्यामध्ये सगळे पैलवानांनी मला अजून थोडी म्हणजे मला अर्धा ग्लास पहिला दिला होता. नंतर सगळे पैलवान थोडं पी, चांगली थंडाई मऊ बनली असं करून सगळे. आणि नंतर हे थंडाई पिऊन झाल्यानंतर पैलवान म्हणाला, गोट तू एकदम चांगली थंडाई म्हणजे तुझे किशे होतं. त्या टायमाला मी चड्डी घातली होती, किशे होते, तुझा किस्सा दाखव. तर मी आपला किस्सा असा दाखवला. तर त्यांनी एवढे बदाम म्हणजे ह्या किस्सात घातले, दुसऱ्याने काजू ह्या किस्सात घातले, असं खारका वगैरे असं सगळे वरचा किस्सा, ते तिन्ही किस्से माझ्याबरोबर भरले. का तुमचं सगळे किस्से का? हां, आता कधी कधी इथं असं 2 रुपये यायचं. ठीक आहे म्हणलं. मला इतका आनंद झाला की बस. घरी गेलो नंतर ते खारी खोबरं दिलं, आनंद राहील माझ्या. मला पैलवान लोकांनी दिलं, काजू दिले, बदाम दिले, असं करून त्या सगळं माझ्या भावाला मी दिले, बहिणीला, असं सगळ्यांना दिले. सगळे इतका आनंद झाले की बस खायला मिळालं. तर त्या दिवशी पहिला दिवस होता, खायला झोपत असं, अरे दुसऱ्या दिवशी पण आपल्याला खायला मिळेल ही आशा. या आशामुळं मी परत
तर दुसऱ्या दिवशी तालमीत असायचा. तर त्या दुसऱ्या दिवशी पण तो आजारी असल्यामुळे तो आला नव्हता. मग दुसऱ्या दिवशी परत थंडाई बनवायला दिली. आणखीन हे बदाम वगैरे खाल्लेले मी घरात येऊन भावाला रोजच्या सगळं ते 4-5 दिवस असेल तर तो मुलगा अचानक येणार नाही, मग थोडं तू रोज थोडं बनवत जा. ठीक आहे म्हटलं, मला एक हे झालं, आनंद झाला की बनवायला मिळतं. मग रोजचं माझं रुटीन कसं होतं, तालिमीतनं जाताना थंडाई बनवून झालं की हळू शाळेत पळून यायचं आणि ते विहिरीत पोहायचं आणि परत आपल्या घरी जायचं. असं रुटीन चालू होतं. असं हे रुटीन जवळजवळ 8, 9, 10 महिने चाललं. तर त्या रुटीनमध्ये काय झालं की आमच्या इस्लामपुरापासून कामेरी एक गाव एक जवळ आहे. तर कामेरी गावची यात्रा जत्रा ते बगाड म्हणतात. आपल्या इथं कसं बगाड कोकणात आहे, असतं. हां, तसं बगाड जत्रा होती. तर ते तर सगळे पैलवान म्हणे कामेरीची जत्रा आहे, पैलवान सगळ्यांनी जायचं आहे. कारण काय, जत्रेला गेलं तर काय पोळ्या खायला मिळतात, मटण खायला मिळतं म्हणून लोक सगळे ह्या गावात त्या जमतात. गावात जाऊन जमतात. तसं हे सगळे चालेल. अरे आता आपल्याला कोण नेणार आणि घरी परवानगी घ्यायला पाहिजे. तर आकडलं तर बर्गे सर म्हणजे त्या तालमीमध्ये एक पैलवान होता, तो आपल्याला प्रॅक्टिस करत, बर्गे सर मला कुस्ती बघायला आणि खेळायला पण तुम्ही सगळे चाललाय तर बघायला. या दौरान ॲक्च्युली 3, 4, 5 महिने ते तुम्हाला सांगायचं राहिलं की कुस्ती सगळे थंडाई वगैरे बनवून झाले. हे पैलवान लोक कुस्ती करायचे, तर त्यांच्याबरोबर ते एखादा पैलवान त्यांचा कुणी आला नाही तर त्यांना ते छोटा पैलवान म्हणून मला घोषायचे. असं चालू होतं. त्यामध्ये त्यांचे मी डाव वगैरे जवळजवळ 25-30 पैलवान येत होते त्या तालमीमध्ये. तर सगळ्याचे डाव वेगळे, सगळ्यांच्याबरोबर कुस्ती. त्यांचं हे नाही झालं तर कोणी नाही पेटो चला पेटकर. आणि मला कसं त्याच्यामुळे स्टॅमिना वगैरे खूप वाढला होता त्यांच्याबरोबर सारखं प्रॅक्टिस करून. असा स्टॅमिना वाढला की बस पैलवान लोकांना मी चांगलं हे करायचं. पण कुणाला असं एवढं लक्षात येऊन नाही, पण सगळ्यांच्याबरोबर प्रॅक्टिस करायचं. आणि मला काय, एकतर माझी परिस्थिती अशी होती, दूध, बदाम, खारीक वगैरे त्यांचं उरलेलं सगळं आता काय मिळायचं. इलाज नाही, काय झालं सगळं. असं डाईट पण चाललं होतं. 9-10 महिन्यात माझी बॉडी बिडी त्याच्यावर पिळदार आहेत, तर तुम्ही फोटोच बघा. असं झाल्यानंतर आता बर्गे सरांना, सर मी येऊ का, येऊ का म्हणलं तर बर्गे सर एक काम करा ना, माझ्या वडिलांची थोडी परवानगी घेऊन घेतली तर वडिलांच्या घरी यायला लागेल तुझ्या, चल म्हणलं. मग कुणीतरी सिनियरांनी वडिलांना सांगायला पाहिजे, आधी थोडी तुम्ही चंदू चॅम्पियन पिक्चर बघितलं असेल, तुम्हाला माहिती आहे वडील मारतात म्हणजे अभ्यास नाही करत नापासून. तर त्यांना मला असं जत्रेला जायचं होतं. आधी तर म्हणाले तू जत्रेला कुस्ती खेळायला मला जायचं आहे. नाही 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 म्हणाले, तुझा रिझल्ट लागला तर दिलं. ते थापड मारलेली चंदूच्या पिक्चरमध्ये बघितलं. बरोबर. तर त्यांनी मारलं नाही. तू जर पास झाला तर जा. तर मी नापासच झालो होतो. मग त्यांना जायला मिळणार म्हणून नाराज होतो. पण ते बर्गे सर म्हणे चल तुला घेऊन जातो. तर त्यांनी मला कुस्तीच्या तिथं घेऊन त्या आखाड्यामध्ये घ्या. आखाड्यामध्ये कसं हा कुस्ती चालू, कुस्त्या सगळ्या चालू होत्या. पंच लोक पूर्वी काय असायचं, बताशे, तुम्हाला कल्पना आहे, बताशे, मुरमुरे, हो. नारळ असं द्यायचे. असं देता देता नारळाची कुस्ती चालू झाली. चिरमुरे लहान मुलं खेळायला कुस्ती आले की असं लहान मुलं तर त्यांना मला असं करू. तर असं नारळाची कुस्ती झाली. नारळाच्या कुस्तीनंतर 1 पैसा, 1 पैशाची कुस्ती, 1 पैशाची कुस्ती चालली. 1 पैशाची कुस्ती चालली. त्याच्यात मला बर्गे सर, हा म्हणजे माझं काय तगडा वगैरे होतो. बर्गे सर 1 पैशाची कुस्ती मी खेळू का? खेळ, काय हरकत नाही. तर त्याने खेळ म्हणून सांगितलं. खेळ म्हणून सांगितल्यानंतर मी त्या पैलवानाला 1-2च मिनटात त्या मुलाला, कारण माझं एवढं प्रॅक्टिस वगैरे सगळं 2च मिनटात पाडलं. आणि त्या टायमा मला सगळ्यात पहिल्यांदा 1 पैशाची कुस्ती जिंकलो. तो हा पैसा आहे ब्रिटिश काळचा, त्याला भोकाचा पैसा म्हणतात. पहिलं बक्षीस मिळालं, कुस्ती जिंकून येऊन बसलो तर कुस्त्या असा बघत चालू होतो. पंच लोक छोट्या मोठ्या कुस्त्या अशा पंच लोक लावत होते. 1 पैसा, 2 पैसे, 1 रुपयाची कुस्ती चालली, 2 रुपयाची कुस्ती, असं फिरत होते. असं अचानक चालत असताना कुस्तीच्या वेळेला कामेरीचे एक सरपंच, कामेरीचे त्यांचा पट्टा म्हणजे त्यांचा मुलगा मुलगा होता. होता. तर त्याच्याबरोबर कुस्ती खेळायला म्हणजे लोकांना जर 1 रुपया 2 रुपये त्याची किंमत 5 रुपयेपर्यंत गेली.
तरीसुद्धा त्याच्याबरोबर खेळायला कुणी उठत नव्हतं. न उठण्याचं कारण असं की गावचा सरपंच आहे, मोठ्या पाटलाचा मुलगा आहे, त्याच्यावर खेळ तर पडायचा पण, आणि काय असं ते बक्षीस बिळते घेत आहे. पण लोक इज्जतीला ह्याच्यावर पडला असं म्हणून लोक कुस्ती कुणी त्याच्याबरोबर खेळायला तयार राहतो. आणि माझं कसं, मी एवढं शिकलेलं नाही, एवढं आणाडी नाही, तर त्या पैलवानाला ज्यावेळेला ग्राउंडमध्ये असं फिरवत होतं, 5 रुपये 5 रुपये, बर्गे सर मी कुस्ती खेळू का ह्याच्याबरोबर? अरे ते म्हणून खेळणार, काय रे काय हरकत नाही, आपल्या इस्लामचं नाव घालवायचं नाही असं म्हणल्यानंतर ठीक आहे बरं. मग कुस्तीला गेल्यानंतर तो ग्राउंडमध्ये आला आणि त्यांनी नाव जोरात शड्डू मारला, जोरात त्याचा आवाज आला. तुम्ही कधी बैल असेल तर शड्डू मारल्यानं तो येऊन शड्डू मारला. मी आले कामेरी, कामेरी सरपंच म्हणजे आमक्या पाटलाचा पट्टा आणि गणपती खेडकरचा पट्टा, असं 2 हे पट्टे म्हणून जोरात शड्डू मारला. मग मी ग्राउंडमध्ये म्हणजे ती जांग मी घालून ग्राउंड वगैरे असं सारखा तो म्हणा, आले एक कामेरी विजयवर्धनचा पट्टा, गणपती खेडकरचा पट्टा. अच्छा, गणपती खेडकर हे माझ्या तालमीचे माझ्या सगळ्या सिनियर तालीमचे ते होते. तर असं ग्राउंडमध्ये गेलं, आले म्हणून मी पण गेलं. मी नुसतं म्हणलं आले कामेरी गणपती खेडकरचा पट्टा, इस्लामपूरचा पट्टा, असं झालं. तर लोकांना काय झालं, अरे हे तर बहीण भाऊ ह्याचा तर मेहण्याचा मुलगा आहे गणपती खेडकरांचा, आणि बहिणीच्या पट्ट्याला हरवण्यासाठी पैलवान तर करून आणले. म्हणजे ते खेड्यातल्या लोकांची भावना. पण ह्यांची कुस्ती होणार आहे. पण तो लोकांनी काय केलं, आता सरपंच पाटलांचा मुलगा म्हणून पैलवान मोठा म्हणताना सगळे ते पंचांनी बारक्या कुस्त्या बाजूला केल्या आणि मी ग्राउंडमध्ये गेल्यानंतर आले गणपती खेडकरचा पट्टा, इस्लामपूर. आणि त्यांनी जोर म्हणाले, अरे हे काय चाललंय, गणपती खेडकरचा 2-2 पट्टे, म्हणजे बहिणीचा पोरगा पण नाही, हे कुस्ती बघण्यासारखी म्हणून सगळ्या लोकांच्या बाजूला हे केले. आणि मी गेलो त्याला सेकंड करून झाले. असे कुस्ती चालू झाले. तर मला कसं 25-30 पैलवान लोकांच्या बरोबर रोज कुस्ती खेळून प्रॅक्टिस होतं, स्टॅमिना होता. आणि त्याचा कसं एकच कोच, एकच मास्तर, तर ते एकच मास्तर आणि त्याला स्टॅमिनाचं, आणि मला कसं कुदरत ट्रेनिंग चांगलं मिळालं होतं, त्याच्यामुळे मी फिट. असे 3-4 राऊंड गेले कुस्ती. 3-4 राऊंडमध्ये कसं 5 मिनटं कुस्ती लावतात, परत 2 पैलवानला रेस्ट देतात. आणि असं करत 3रा राऊंड झाल्यानंतर पब्लिकचं डिसिजन, ही कुस्ती सोडवायची का. कुस्ती सोडवली ते दोघांना अर्धा बक्षीस द्यायचे. तर पब्लिकला विचारलं ही कुस्ती सोडवायची का. तर लोकांचं कसं, अरे हे दोन्ही भाऊपेट्या चांगली कुस्ती, पण बघण्यासारखी छोटी कुस्ती असते ते, तर मोठ्या पैलवानापेक्षा बघण्यासारखी कुस्ती नाही म्हटलं. बाहेरच्या पब्लिक असा आवाज आला की याचा निकाल झाला पाहिजे, रिझल्ट लागला पाहिजे, असं जोरजोराने दंगा चालला. तेवढा ते आमच्या गावाच्या तिकडे एक रामोशी आहे, त्याला सगळे मानतात. तो आला, म्हणला हे दोन्ही पट्टे भारी आहेत, घोंगडं हाताला, कुणाला काय मदत करायची ते चंदूच्या मेनूमध्ये 1 रुपयाचा दाखवलं. तर ते म्हणला मी हा 1 रुपया ह्या पैलवान लोकांना 1 रुपया पैसे देतो, तर आपण सगळ्यांनी कुणाला काय मदत द्यायची असेल ते पैसे टाका. असं करून त्यांनी हे केलं, दोन्हीची कुस्ती चांगली बघा असं त्यांनी सांगितलं. आणि असे कुस्तीचं चालत 11 राऊंड झाले. तरी मला पण चक्कर वगैरे म्हणजे घाम येऊन हे घेऊन सगळं झालं. त्याला पण तो पण चांगला असा माणूस पैलवानाचा पट्टा होता. आमच्या दोघांची कुस्ती 11 राऊंडमध्ये गेल्यानंतर तो एवढे डाव त्याला पण यायचे, मला पण डाव कुस्ती चितपट हे करायचं. आणि कुस्ती थांबवली की निकाल पब्लिक जोरात वाढायची, नाही यांचा निकालच लागला पाहिजे. कारण खुन्नस इस्लामपूरचे पैलवान लोकांची आणि कामेरीच्या पैलवानचे माणसांची कुस्ती. तर ते म्हणे हे कुस्ती निकालात म्हणे सगळे म्हणाले, परत त्यांची बाजू पण सगळे लागू दे, तर लागू दे निकालामध्ये कुस्ती, परत कुस्ती. तर 12व्या राऊंडच्या वेळेला 12वा राऊंड ज्या वेळेला आला तर त्याने विचारलं ही कुस्ती काय करायची, निकाल करायचं. तर रिपब्लिक म्हणणे ही कुस्ती काही झालं तर, म्हणजे काही झालं तर ही निकालाशिवाय
सोडवायची नाही असं झालं. त्यानंतर मी अचानक त्या पैलवानला काय केलं, माझ्या बर्गे सरांना विचार, सर काय करू? ते म्हणले जाऊ दे जाऊ दे म्हटल्यानंतर त्याला मी धरलं, टांगाच्या हात 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 घातला आणि त्याला असं उलटा जग मारून त्याच्या छातीमध्ये आले एक गणपती खेटकरचा पट्टा. म्हणून असं उभं राहिल्यानंतर त्याचे खूनच काय झाली गावच्या लोकांना, म्हणजे त्या कामेरी लोकांनी, अरे भावाच्या बहिणीच्या पोराला हरवण्यासाठी पट्टा आणला तो जिंकलं. मग तर लोकांचे खळबळ झाले. मग तिथं मारामारी चालू झाली. तर मग मला त्या एका गाडीत बसून मी त्या मारायला लागले. म्हणताना आता मला पण मारून टाकतील म्हणताना मी घाबरलो होतो. तर म्हणजे जे बर्गे सर म्हणून होते त्यांनी गाडीवर टाकलं आणि कामेरी रस्त्यावर आणून एका ट्रकमध्ये बसवून दिलं. मी पळून आलो. ते चंदूच्या मिनिटमध्ये दाखवलं. तर तसं मी पुण्याला आलो. सरदार मला रस्त्यात खायला काय, तर ते कुस्ती वगैरे करून संध्याकाळचा टाईम झाला, खायला वगैरे मला काय, मी लहान होतो, रडत होतो. तर त्या सरदार मला भजी खायला दिली. आणि ज्या वेळेला तालिमीमध्ये पळून जाऊन सांगितलं त्या टायमाला रुपये बघा, एक रुपयासाठी. तर त्यांनी मला असं मूठ भरून रुपये दिले, तेवढं मी खिशात ठेवले होते. ते घेऊन इकडं पुण्यात पोचलो. पुण्यामध्ये मला शंकरशेठ रोड आपल्याला माहिती आहे. शंकरशेठ रोडमध्ये एक बस स्टॉप आहे जो सोलापूरला ती गाडी जाणार होती. त्यांनी मला तिथं पुण्यात सोडलं. मी रडत बस स्टॉपवर उभा राहिलो होतो. म्हणजे मला एवढं लहान होतं, मला काही एवढं समजलं. तर तिथं धोबीघाटच्या एक बाई आव्वा म्हणून, त्या आव्वाला मूलबाळ काय नव्हतं. सगळे बाकी ते हे करायसाठी मला आले. तर बाळ तो का रडतो, तर मी असं कुस्ती केलं, मला तिकडे लोक मारतील असं घाबरूनच होतो मी. म्हणताना मला ह्या गाडीत बसून दिले तो सोडते. तर ठीक आहे, तू घाबरू नको. त्या आव्हाने मला त्यांच्या घरी सोडलं. तीन वर्ष त्यांनी मला सांभाळलं. माझं नाव मला फक्त माहिती होतं. त्यामुळे तू कितवीला जातो, चौथीला. ते म्हणजे इथं शाळाचे. तर त्यांच्याजवळ राहिलो. त्या आव्हाने मला आपला मुलासारखं सांभाळलं. आणि तिथं मला जास्त कुठला आनंद व्हायचा तर ते सांगतो की धुबीघाटमध्ये मोठ्या मोठ्या लोकांचे कपडे येते चांगले नवीन, ते इस्त्री रोज मला शाळेत जायला नवीन कपडे मिळाले. त्यामध्ये मी खुश होतो. म्हणजे गावाला कसं नुसतं साधी विद्यार्थी चड्डी पॅन्ट, खाकी पॅन्ट वगैरे घालून जायचं. पण तिथं मला रोज मोठ्या मोठ्या लोकांचे कपडे धुवायला येतात. तर तेव्हा मला रोज नवीन कपडे इस्त्री वगैरे करता. आणि मी पण तिला म्हणजे आईसारखी माया लावायची. ती पण मला मुलासारखी खायला वगैरे सगळं आणून द्यायची. आणि माझा मुलगा म्हणून सगळी असं करत 2-3 वर्षे गेल्यानंतर एक दिवशी काय झालं, अचानक माझी आत्या त्या बस स्टॉपमध्ये, तिथं एक डोळ्याचं स्पेशलिस्ट डोळे दाखवायला आले होते. तर ते आले आणि मी तिला बघितलं तर मी ओळखलं ही माझी आत्या आहे. ओळखल्यानंतर मी त्या जाऊन भेटलो, तुम्ही माझी आत्या आहे का? अरे तू मुरली जिवंत आहेस? हां म्हणलं, मी आता घरी कळत होते. आणि कुठे आहे तेवढं हे रडायला. तर त्या आव्हाला लक्ष आलं की माझ्या पोराबरोबर कोण बोलते. ए बाई माझ्या पोराला काय बोलते? अहो मी तिची आत्या. ए आत्या त्या तू कोण नाही, हे माझा मुलगा आहे. म्हणून तिनं भांडणं थोडं नाही म्हणले, मी तिची आत्याच आहे सर त्या गावात. मी तुला काही मानत नाही. मग माझ्या आत्याने घरी कळवलं की की जिवंत आहे मग. आणि तेवढ्यात काय झालं की आत्या म्हणजे आता शाळेला 4 दिवस सुट्टी आली. तर तेवढं मी त्याला 4 दिवस माझ्याकडे घेऊन जाते, परत आणून सोडते. ठीक आहे, ह्याप्रमाणे मला त्यांच्या घरी सोड. पण घरी गेल्यानंतर काय झालं, म्हणजे आत्याचे मिस्टर काही एवढे खास पिणारे होते. ते मला म्हणले रोज खात होतं. तर माझा कसं ते आत्या म्हणजे आव्हा मला दूध नेहमी प्यायला द्यायची, खायला हे द्यायचे. त्यामुळे माझी बॉडी पहिलवान म्हणून होतीच चांगली. आणि आव्हा पण मला खायला द्यायची सगळं, भाजीपाला म्हणा काय असेल ते. तर त्याच्यामुळं माझी बॉडी झाली. पण तिथे आत्याची परिस्थिती नसल्यामुळं ती मला खायला वगैरे देते. तर आमचे ते म्हणजे आत्याचे मिस्टर म्हणले, आई ह्या एवढं पोराला आपण कशाला सांभाळायचं, याला जाऊ द्या गावाला, नाही तर ह्याला कुठं तर हॉटेलमध्ये कामाला राहू द्या, नाही त्याची आवाज. तर आत्याचं काय म्हणायचं, त्या धोब्याच्या इकडे कशाला द्यायचं, भावाचा मुलगा द्यायचं की आपण सांभाळू. पण आत्याचे मिस्टर ते मान्य नाही. पण एक दिवशी काय झालं, 2-4 दिवस गेलं, आत्याचे मिस्टरांचा एक मित्र आला. तर त्याने पेपरमध्ये वाचलं बॉईजची छोट्या बच्चे कंपनीची मिलिटरीची भरती आहे.
तर त्या भरतीसाठी तुम्ही ह्याला हॉटेलमध्ये भेटेल द्या मिलिटरीत धाडून जाऊ दे बरोबर. म्हणताना त्या दोघांनी निघलं. तर त्या टायमाला भरती करणाऱ्याला माणसाला 10 रुपये मिळायचे. तर आपण दोघं जण आहे, तुला पण 10 रुपये मिळतील, मला पण दे. त्यांचं बाटलीचं काम झालं. ते मला भरतीला घेऊन गेले आणि मी रिक्रुटिंग ऑफिस पुण्यामध्ये भरती झालो. त्या लोकांना 10-10 रुपये मिळाले. ते खुशीने घरी गेले आणि त्यांनी मग आम्हाला रेल्वे स्टेशन बेंगलोरला बसवून दिलं. बॉईज बटालियन बेंगलोरमध्ये आलं आणि बेंगलोरमध्ये आल्यानंतर बेंगलोर मिलिटरी ट्रेनिंग झालं. तर सकाळी म्हणजे कसं सकाळी 6 वाजता 7 वाजता नाश्ता द्यायचे. त्या नाश्त्यामध्ये 4 पुऱ्या, पाव आणि बटाट्याची भाजी एवढी. ते बघून खूप आनंद झाला आणि अर्धा मग दूध द्यायचे. दूध आणि हे मिळते म्हणून मी अजून खुश झालो. आणि असं रुटीन थोडी शाळा असायची, स्पोर्ट्स प्रॅक्टिस, कुठलेही कोणी खेळत असे खेळत. तर तसं मी हॉकी खेळत होतो म्हणजे बॉईजमध्ये ह्याच्यामध्ये. ते असं 3 वर्ष ट्रेनिंग केलं हॉकी खेळताना. हॉकीमध्ये मी मराठा नाही ते कॅनडा. ते काय करायचे आपल्या कॅनडाला जिंकायसाठी तेवढ्यापुरतं मला खेळू द्यायचं आणि पुढे चान्स द्यायचे नाही, आपल्या लोकांना पाठवायचे, मला पाठवायचं. एक दिवशी काय झालं, आज रिझल्ट होता आहे म्हणजे सिलेक्शन होणार का नाही. तर जाऊन बघितलं तर माझं सिलेक्शन झालं नाही म्हणताना ते हॉकीच्या ग्राउंडच्या बाजूला मी रडत असा बसलो होतो. तर म्हणजे असं ते इन्स्टिट्यूट लोक मला चांगले ओळखायचे. ते म्हणाले, अरे पेटकर के बच्चे आज इथं काय करू ते बेटे. तर एक मन राहवलं नाही की कधी किती केलं तर मिळते आपल्या भावासारखे वडिलांसारखे माणसं असतात. रोते बेटे क्या करू सर मेरा सिलेक्शन नहीं हुआ. तर हा सिलेक्शन नहीं हुआ, एक बात देखे ये क्या चल रहा है बॉक्सिंग, ये इंडिविजुअल है, दांत तोड़ के लो नहीं तो दांत तोड़ के ले लो, वो तुमको अच्छा इंडिविजुअल. ये हॉकी में 11 प्लेयर, ये उसमें नहीं, इसमें दम है, तुम खेलो. मग त्या दिवशी खेलो म्हटल्यानंतर मनात आलं हे बरोबर आहे. लक्षात आलं की इंडिव्हिज्युअल गेम आहे, कुणाचा वशिला वगैरे काही जरूरत नाही. आणि त्याप्रमाणे मी बॉक्सिंगमध्ये त्या दिवशी मी बॉक्सिंग खेळायला चालू केली. इंटरनॅशनलला म्हणजे मिलिटरी सर्व्हिसेस बॉक्सिंग टीमच्यामध्ये मी जपानपर्यंत गेलो खेळायला. जपानमध्ये भारतामध्ये जे खेळत होतो तर ते ट्रेनिंग नॅशनलला वगैरे सगळे मला छोटू टायगर म्हणून ओळखतात. आता तुम्हाला पिक्चरमध्ये पण बघा ते टायगर म्हणून सांगितलं, छोटू टायगर. असं बॉक्सिंगमध्ये 9 फाईट मी जिंकलो होतो आणि सगळं म्हणजे नेहमी मी असा एक हुक मारतो तो दुसरं कुणाला जमत नाही. ते पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलं आहे बघा, हुक मारतो तर माणूस नॉकआउटच. असं मी नॉकआउट करतो 9 लोकांना. एक उगांताचा बॉक्सर होता, त्या उगांताच्या बॉक्सरने मला एक फाईट मारली, त्यामध्ये मी 1.5 दिवस बेहोश होतो. असं माझं ते बॉक्सिंगचं सिल्वर झालं. तिथं फायनलला म्हणजे हारलो होतो. त्यानंतर हारल्यानंतर परत मी आपल्या इंडियामध्ये सगळे डिस्ट्रीब्युशन वगैरे. तर युनिटचे कसं माझं मिलिटरीचं ट्रेनिंग पण चालू होतं, स्पोर्ट्स पण चालू होतं. तर बॉक्सिंगला खेळून आल्यानंतर शिवची इंटरव्ह्यू झाली की ट्रेनिंग झाल्यानंतर तुम्हाला सगळे आपल्या युनिटला पाठवतात. तर सगळ्यांना विचार तुला कुठलं युनिट पाहिजे, तुला कुठं जायचं आहे तुला. तर मी ऐकलं होतं पूर्वी कसं काश्मीर स्वर्ग आहे असं आहे, तसं लोक बघायला चांगलं आकाश आहे असं ऐकलेलं. तर म्हणलं चला काश्मीर बघायला जाऊ. कारण घरी कशाला जायचं, घरी जाऊन काय फायदा की गेलो तर आपल्याला परत मारून टाकतील. एक मनाची कुदरची भीती बसली त्याच्यामुळे काय. आणि मग ओशीने मला काश्मीर शाटकोट सेक्टरमध्ये काश्मीरला LED वर्कशॉप त्या ह्याच्यामध्ये मला पाठवलं. असं काश्मीरला माझी बदली झाली. काश्मीरमध्ये रोज मला आणतं ते वर्कशॉपच्या गाड्या, म्हणजे ह्या वर्षापासून दुसरं कुठं काही वेपन खराब झाले, कुठं गाडी खराब झाली, तर रोज गाड्या जायच्या. आणि तर त्या कमांडरला काय सांगितलं, हा आमचा चांगला बॉक्सर आहे, याला रिप्रेझेंटेटिव्ह चांगलं करा. मी ज्या ठिकाणी कुठं काम असेल ते गाडी झाला त्यात मला बसून पाठवायचे आणि सगळं फिरायचं. फर्स्ट क्लास बिगी जेवण मिळायचं यायचं. असं बरेच दिवस, एक वर्षभर गेल्यानंतर
अचानक 1965 साली जोरात शिट्टीचा आवाज आला. 4 वाजताचा टाईम होता. तर शिट्टीचा आवाज काय ते वरून हे बाम आले, दुश्मनचा अटॅक आला आहे, तुम्ही सावध राहा. पण ॲक्च्युली त्या टायमाला काही लोकांचं काय झालं की 4 वाजता म्हणलं चहाचा टायमिंग झाला. लोकांना वाटलं चहाची शिट्टी आहे. म्हणून लोक बाहेर आले, कारण तसे लुंगीमध्ये बेसावध बाहेर आले. ते बिचारे मेले आणि सावध होते. अशी लढाई जोरात चालू आहे. त्या लढाईमध्ये मला 9 गोळ्या लागल्या. त्यातली पाठीत एक गोळी अजून आहे. गोळी लागल्यानंतर ते माझ्या बंकरमध्ये, तुम्ही आता चंदूच्या पण पहिला बंकरमध्ये जो नर बहादूर थापा म्हणून माझे इन्स्टिट्यूट हवं, तर त्यांच्याबरोबर ते बंकरमध्ये, तर ते पुढं गोळी मारायची. दुश्मन दिसला की तू गोळी मारली, तू जर मारलं एक बॉटली पैसे बाटलीचे मिलिटरीमध्ये, एक बॉटल चलो एक बॉटल, असं करत 2 बाटल्या बाहेर त्यांनी जिंकल्या. अरे तो 2 बॉटल त्याचे हात मिळा, तर त्यांचा हात मिळतो, हात माझ्या हाताचा, आणि वरून बंकरहून जोरात मारा बंकरमध्ये. ते बंकरमध्ये घुसले, त्यांचा हातच फक्त माझ्या हातात आला आणि मी पण त्या बंकरमध्ये असं जोरात गाडलं गेलो. गाडलं गेल्यानंतर काय केलं, तर मी थोडंसं मला होश, त्या लोकांना बोलवलं. त्या लोकांनी आम्हाला दोघांना बंकरमधून बाहेर काढला. ते काढताना तुम्हाला चंदू चॅम्पियनमध्ये दाखवलं. असं करून त्या कोचला वाचवलं. असं हे इथं लढाईचं येतं. तर त्या ज्यावेळेला असं फायरिंग झालं, परत पुढं असं अटॅक करत असताना मी वरून डोंगरावरून, रात्रीचा टाईम होता, तर पुढलं दिसलं नाही, वरून खाली पडलो. एक टँकर आला, तो माझ्या पाठीवरून गेला. तर वजन म्हणजे वजन मला स्टोकलं नाही. आवाज म्हणजे एकदम अंगात शक्ती, एकदम सगळं एकदम एक कसं तरी झालं आणि अनकॉन्शियशन झालं. कॉन्शियशन झालं आणि असं तर म्हणजे बेहोश झालं. ते मला B.Com.मध्ये 2-2.5 वर्ष, म्हणजे 18 महिने 2 महिने काहीतरी हे टाईम आहे. या कामात मी तिथे यानंतर काय झालं, ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, 2 वर्ष हॉस्पिटलमध्ये, माझं नाव मला माहिती नाही, काही नाही, पण आर्मीवाले मला सांभाळतो जेवण, ते आय कार्ड नसल्यामुळे. तर हॉस्पिटलमध्ये काय झालं, एक दिवशी त्या हॉस्पिटल इन्स्पेक्शन करायला मोठे मोठे लोक, ब्रिगेडियर जनरल वगैरे सगळे हॉस्पिटल बॅटल लढाईचे पेशंट आहेत बघायला म्हणून आले. तर त्यावेळेला काय झालं, ते बेडशीट, तुम्ही टोपाचं काम बघितलं, ते बेडशीट, ते बेडशीट हलवली आणि त्याच्यामुळे माझं बॅलन्स केलं, मी बेडवरनं खाली पडून माझ्या डोक्याला मार लागला. आणि असं मी परत त्या डोळे उघडून असं बघतो, तर मी कुठं आहे. मला तर वाटलं की नवीन जागा, हे मला पाकिस्तानी लोकांनी पकडलेलं आहे आणि आता हे लोक मला मारून टाकणार. त्या भीतीवर मिलिटरीमध्ये त्याने की आता आपण मरणार आहे, तर दुश्मनला मारूनच मारा. तर जनरल माझ्या जवळ आला. तर जनरल जवळ आला, तर त्याला जवळ एकदम आल्यानंतर मी त्या पाकिस्तानी ऑफिसर ह्याला मारावं म्हणून त्याच्या गाया धरून दाबून हे केलं होतं. आणि मारल्यानंतर त्याला आप हमको छोड़ दो ओरडत होते. त्याने एक प्रकारची गाठ अशी उडते, छोड़ दो म्हणल्यानंतर नाही, आप कौन से करेंगे, अरे हम इंडिया के है, ऐसा इंडिया के है तो आप आई कार्ड मुझे बताओ. तर त्यांच्याकडे आई कार्ड नव्हतं आणि माझी पकड अशी होती की त्याला सोडता येत नव्हतं. असं केल्यानंतर काय झालं, एक नर्स आली. त्या नर्सने मला बघितलं, पकडलं. तो ते म्हणाले, अरे आप इंडियन हॉस्पिटल में नाही, इंडिया का हॉस्पिटल में तो आई कार्ड बताओ. मग त्या नर्सनी अप्लाय, आणि त्या टायमाला ज्याला मला होत आलं, परत मला ते इंडियाचा फ्लॅग लावलेला दिसतो, ते ह्याच्यामध्ये लावलेलं आहे. आणखीन मग मी त्यांना म्हणलं, सर मी आता आपको छोड़ रहा हूँ, आप इंडिया के मारो. तर लगेच त्यांना मी सोडलं, तर सगळे मारायला. तर ते जनरल सांगितले, इसको कोई नहीं मारेगा, रुक जाओ. भैया आपने हमको क्यों पकड़ा. जनरल मतलब कि मैं ये था कि मेरे बदन में अटैक गया और मैं होश हो गया, तो मुझे कुछ नहीं मालूम. तो अभी आपको आँख खोला, तो आप लोग पाकिस्तानी करके मेरे दिल में आ गया, इसके लिए मैं आपको. तो जनरल म्हणलं ठीक. तर पूर्वी आय कार्ड नव्हतं. तर त्या दिवसापासून गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी जे नेम लावलं, तर त्याच्या पाठीमागे लिहिले MRP लिहिले. ते माझ्या नाव ह्याच्यापासून
आय कार्ड तुम्ही आता बिल नेम प्लेट लावता बघा, ही जे लावते त्याच्या पाठी MRP असते, तर ती नेम प्लेट माझ्या ह्याच्यापासून चालू आहे. तुमच्यापासून नेम प्लेट चालू कंपल्सरी आहे झालं. कंपल्सरी. भारतामध्ये सगळ्या जगामध्ये पहिलं नेम प्लेटला एवढं हे नव्हतं, तेव्हापासून जास्त. हे पुढं झालं की हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा होतं हे सगळं कार्यक्रम झाल्यानंतर एक दिवशी काय झालं की दिल्ली हॉस्पिटल म्हणजे ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो त्या हॉस्पिटलमध्ये जास्त पेशंट झाले लढायचे एकाच हॉस्पिटलमध्ये. तर ते म्हणाले काही लोकांना आता बदली करा. त्याप्रमाणे मी पुण्याला हॉस्पिटल आहे मिलिटरीचं खडकीला आहे, त्यामुळे मी पुन्हा आधी मागितलं तर ते मला नाही झालं. INS अश्विनी मुंबईला माझी बदली झाली. INS अश्विनीमध्ये बदली झाल्यानंतर आईच्या अश्विनीच्या डॉक्टरकडे माझी तपासणी केली तर त्या टायमाला माझ्या पाठीत दुखत होतं. तरी एक्सरे वगैरे सगळं काढून बघितलं तर त्यांच्या पाठीत एक गुळी आहे तर ही गुळी काढलेली काढली तर ठीक आहे, पण पहिलं गुळी ती सगळ्यांनी मग ट्राय केली तर निघू शकत नाही. आणि मग त्यांनी डॉक्टर लोकांनी सांगितले की ह्याच्यावर काही इलाज नाही, तुम्ही स्विमिंग केलं पाहिजे. मग मी स्विमिंग केलं पाहिजे तर मी रोज स्विमिंग करण्यासाठी अश्विनीपासून नेवल पूल आहे 1 किलोमीटर आहे, तर त्या स्विमिंग पूलवर प्रॅक्टिसला जायचं. तर योगाकडनं काय झालं, सर्व्हिसेस टीम जी मिलिटरीची स्विमिंगची टीम म्हणजे जी पोहणारी टीम होती ती सिलेक्शन झालं, त्या स्विमिंगवर सगळे अटॅच झाला. तर त्यामध्ये एक जाधव सर म्हणून आता जीवन आहे ते बेळगावला, तर ते म्हणाले मी तुला जाण्या येण्याचा त्रास आहे, एका माणसाला रोज गाडी कोण देणार. तर त्याप्रमाणे ते म्हणाले तुला घेऊन जायचं तर आमच्या टीमला प्रॅक्टिस, तर मी तुला रोज घेऊन जाईन. तर ते मला रोज व्हीलचेअरवरून घेऊन जात होते तिथं प्रॅक्टिस वगैरे. तर ते तिथं त्या सरांनी काय म्हणाले कि बच्ची को पैर रहते क्या, नहीं है वो भी तैरती, तो तुमको पैर नहीं तुमको हात आहे तुम तैर सकते. मग ते मी स्विमिंग चालू केलं. स्विमिंगमध्ये मी इंटरनॅशनलच्या लेवलवर माझं रेकॉर्ड आलं. विजय मार्चंट जे इंटरनॅशनल डिसेबल स्पोर्ट्सचे अध्यक्ष आहेत, तर त्यांनी आपल्या भारताला इंडियन टीम घेऊन जायचे म्हणून त्यांनी चाललं. तर मी चांगला तर त्यांनी मला विचारलं तू असं असं स्विमिंग सगळे तू करणार का, करणार म्हणून सांगितलं. आणि त्या टायमाला नेव्ही आर्मी ह्या लोकांनी माझं सिलेक्शन करून रोटरी क्लब लाईन्स काही लोकांनी असे पैसे देऊन जमा करून माझा फंड उभा केला आणि मला 68 साली लंडनला पाठवलं. लंडनला पाठवल्यानंतर इंटरनॅशनल गेम तिथं मी पहिलं गोल्ड मेडल इंटरनॅशनल तिथे घेतलं. आणि असं मी कॉमनवेल्थ गेमला गोल्ड मेडल घेतलं, माझंच रेकॉर्ड तोडून गोल्ड मेडल घेतलं कॉमनवेल्थ झाल्यानंतर इंटरनॅशनल स्पोर्ट्स हे 1972ला ऑलिम्पिक 72ला ह्याला जर्मनला झाली. त्या जर्मनमध्ये न्यू वर्ल्ड रेकॉर्ड करून मी गोल्ड मेडल मिळालं. असंच 1968 पासून 1982पर्यंत मी अनेक सुवर्णपदक मिळवले. मला 476 गोल्ड मिळाले, त्यामध्ये मला पदकांचा राजा गव्हर्नमेंटने पदवी दिली. आणखी यानंतर कर्नाटकात आलं, कोणाची हेल्प नाही काही नाही. आणि अश्विनी हॉस्पिटलमध्ये असताना हे टाटाची टीम आली होती ती जे बॅटल कॅन्डिडेट लोकांना मदत करण्यात रिहॅबिलिटेशनसाठी. तर सगळ्यांनी विचारलं तुला काय पाहिजे, कुणी सांगितलं मला घर द्या, कुणी मला पैसे द्या, कुणी काय काय वेगळं सांग. तर मला विचार मी शिकल्यानंतर माझ्या काय मनात आलं आय लाईक टाटा, मला टाटामध्ये जॉईन काम पाहिजे. तू टाटामध्ये काय मुळे टाटामध्ये काम करणार, येस सर. मग त्या लोकांना माझा अनुभव झाला की मला भीक नको मला काम द्या असं म्हणते. त्यामुळे त्यांना माझं पटलं, ठीक आहे तू काय काम करणार, मी व्हीलचेअरवर बसून सुपरवायझिंग वगैरे बसून काही काम करू शकतो, ठीक आहे. मग त्याप्रमाणे मला तिथून माझा नेव्हीमध्ये मेडिकल बोर्ड झाला, रिटायर झालो. आणि त्यांनी मला इथं पुण्याला जॉब द्या टेल्को. तर टेल्कोने मला बराच म्हणजे स्पोर्ट्स इंटरनॅशनल ह्याला त्याला मदत केली. 1982 साली म्हणलं की आता मला गोल्ड मेडल मिळालं म्हणून सगळ्यांना गोल्ड मेडल मिळालं तर मला सर्व्हिस मिळेल. आता नवीन प्लेअर जर त्यांना माझ्या जागा खेळला तर त्यालाही नोकरी मिळेल या दृष्टिकोनातून मी काही करत.
तर विचार केला तर काय, अरे तुला सगळं महाराष्ट्र राज्यानं शिवछत्रपती दिले दिले आणि तुला अर्जुन अवॉर्ड दिलं नाही. तर ना तर त्यावेळेला अर्ज करून हे केलं होतं. तर अर्जुन अवॉर्ड घ्या म्हणून दिल्लीला बोलवलं. दिल्लीला 4 दिवस राहिलो आणि नंतर सांगितलं तुम्हाला अर्जुन अवॉर्ड देऊ शकत नाही. त्यानंतर असे काही वर्ष 82 साली मला बोलवलं. तर त्या टायमाला सोनिया गांधी, राहुल गांधी हे लोक तिथं पंतप्रधान साहेबांना विचारलं, सर मला डायरेक्ट भेटायला स्पोर्ट्समॅन नव्हते तर त्यामुळं भेटायला. तर विचारलं तुला का पाहिजे असं सगळं. तर त्यांना म्हटलं की सर मला अर्जुन अवॉर्ड मिळालं पाहिजे. मी न्यू वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे, सगळे केलं. तुला नाही अर्जुन अवॉर्ड, मी अर्जुन अवॉर्ड देऊ शकत नाही म्हणजे. देऊ शकले तर तो काय उलटा बोललो तो, म्हणजे मला दिलं नाही. मग त्यावेळेला म्हणलं तुम्ही देऊ शकत नाही, तो प्रधान लाईक नाही असं, म्हणजे त्या मला खूप राग आला. आणि त्या टायमापासून मी स्पोर्ट्स बंद केले. वेलफेअर ॲक्टिव्हिटीमध्ये सगळे हे करतं. तर माझा मुलगा आणि प्राजक्ता जे असे दीपा असे 5-6 लोक आहे, या लोकांनी माझी एक शर्ट बनवली. ही तर तेवढ्यात काय झालं, बीबीसीहून फोन आला की आम्हाला हे मल्लिकार्जुन पेटकर जिवंत येतात आहे. तर माझ्या तो मुलगा तुम्हाला सांगेल असं. बीबीसीनं माझं भारताला ऑलिम्पिकचा गोल्ड मेडल आणणारं बीबीसीनं पहिल्यांदा प्रसिद्ध केले. तर त्या टायमाला जगाला माहिती पडली की म्हणत त्याबद्दल मला महाराष्ट्र राज्याचे शिवछत्रपती अवॉर्ड दिले. दिल्ली गव्हर्नमेंटने मला पद्मश्री दिलेली आहे. माझी सगळी पद्मश्री, माझ्या नावाचे 2 स्विमिंग पूल पण आहेत. आणखीन म्युझियम मिल्खा सिंग माझ्याबरोबरच आहे. म्युझियम सिकंदराबादला तुम्ही गेला तर माझं म्युझियम आहे. त्या म्युझियममध्ये तुम्ही सगळं बघू. आणि तुम्हाला काही डाऊट असेल तर मुलाला विचारा. सर तुम्हाला 2018 मध्ये पद्मश्रीने सन्मानित केलं, तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? 2017 पासून गव्हर्नमेंटने माय गव्हर्नमेंट ॲपकडून नॉमिनेशन मागितलं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला तिथं वोट करावं लागतं आणि नंतर मग त्यातून जे सगळ्यात जास्त असतात त्याप्रमाणे पद्मश्री दिलं जातं. पण यांच्या केसला असं होतं की यांचं डायरेक्ट गव्हर्नमेंटकडून रेकग्नाइज होतं. यांच्याकडे कुठं वोटिंग नव्हतं किंवा काय असं काय हे नव्हतं. आणि सगळ्यात जास्त त्यांनी मला सांगितलं की सगळ्यात जास्त जे आहेत मुरलीकांत पेटकर आहेत, 2 नंबरला धोनी आहे, 3 नंबरला श्रीकांत कदंबी आहे आणि 4 नंबरला बोपण्णा आहे. तर 4 जणांना आम्ही यावर्षी 2018 साठी पद्मश्री डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे असं नाही की कुठलं ते सेटिंग अवॉर्ड आहे किंवा असंही नाही. ज्या पूर्वी गोष्टी आहेत त्या वेगळ्या होत्या. आता लोकांकडून हा पद्मश्रीसाठी नॉमिनेशन आहे ते दिलं जातं. तेव्हा तुम्हाला कसं वाटलं? तुमच्या मनात असं काय होतं की? नाही, आम्हाला तर खूप आनंद होत होता. ऍक्च्युली मला 25 तारखेला संध्याकाळी ऑफिसमध्ये असं फोन आला की बाबांना आम्ही डिक्लेअर करतोय पद्मश्री, पण आम्हाला असं कळलं की ते घेणार नाही म्हणून. नाही काय, मला स्टोरी नाही कळली. नाही ते अर्जुन अवॉर्ड दिलं नव्हतं लास्ट गव्हर्नमेंटनी, की त्यांचे जे करिअर आहे त्यावरती द्यायला पाहिलं होतं. पण त्याची दखल घेऊन त्यांना डायरेक्ट आम्ही पद्मश्रीसाठी रिकमेंडेशन केलं. लावं तसं काय प्रॉब्लेम नाही, घेतली म्हणतात, ॲक्सेप्ट करतील. की मोठा हॉनर आहे, हायएस्ट 4th सिव्हिलियन अवॉर्ड आणि ते नाकारू शकत नाही. थँक्यू म्हटलं. मग त्यानंतर मग 25 जानेवारीला असं झालं, 26ला म्हणजे रात्री डिक्लेअर होतो अवॉर्ड आणि 20 मार्च 2018ला म्हणजे पद्मश्रीचा मोठा सोहळा असतो दिल्लीमध्ये. त्यानंतर एकदा बीबीसीवाल्यांनी 2015ला बीबीसीने एकदा 2015ला घरी आले होते की त्यांचा व्हॉइस रेकॉर्ड करायचा होता. तेव्हा आमची वेबसाईट झाली, वेबसाईटच्या माध्यमातून. आणि त्यांना जगातले सामर्थ्यवान व्यक्ती स्पोर्ट्समधले असं त्या शूट्स घ्यायचे, आवाज रेकॉर्ड करायचा होता. आणि त्या अनुषंगाने मग त्यांनी लंडनवरून दिल्ली, मुंबईवरून पुण्याला आले. त्यांचा पूर्ण हे घेतला आणि नंतर त्यांनी मग तो पब्लिश केला. तो पण आपल्या वेबसाईटवरती आपण केलेला आहे, म्हटलं शेअर करतो. 2015चा आहे तो. आता पण जस्ट त्यांनी घेतला आहे. आणि बीबीसीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा जगातलं सगळ्यात मोठा चॅनल आहे. त्यामुळे आपण शक्यतो चॅनल नाही म्हणत नाही. त्यांनी खूप छानपैकी ते मांडलं आणि त्यांच्या स्प्रेड केलं. त्यांना ते डिक्लेअर झालं. मग जे खेळाडू यावर्षी पॅरिसला होणाऱ्या पॅरालिम्पिक्समध्ये सहभागी होणार आहेत त्यांच्यासाठी एक सल्ला काय द्याल तुम्ही? मी त्यांना ऑलरेडी आता ते जाणार आहेत तर त्या सगळ्या प्लेयरला बेस्ट ऑफ लक देऊन आलं की जास्तीत जास्त गोल्ड मेडल आणा. कारण चांगल्या लोकांच्यापेक्षा आपले हँडिकॅप जास्त मेडल आणतात. तर चांगल्या प्लेयर आणि हँडिकॅप प्लेयर दोघांना बेस्ट ऑफ लक देऊन आलं की जास्तीत जास्त गोल्ड मेडल आहे. आणि माझी इच्छा आहे
की आपल्या भारताने जास्त गोल्ड मेडल घेऊन यावं. आणि आता बघून चंदू चॅम्पियन पिक्चरवाले तुमचे स्फूर्ती आणि तुम्हाला जीवदान आणि ताकद पण येणार आहे. तर त्यामुळे फिल्म म्हणाले की आम्हाला तर तुमचं आदर्श घेतलेलं आहे, आम्ही चंदू चॅम्पियन बघितलं आहे, आम्ही दुरून मेडल आणू ह्या उद्देशाने सगळे गेले. तर मला अपेक्षा आहे की जास्तीत जास्त गोल्ड मेडल घेऊन येतील. आणि आपलं हे चलनने मला आपल्या पुढं मांडलं आणि मला बोलवलं त्याच्यावर आणि येऊन हे केलं, त्याबद्दल थँक्यू. मी तुमची खूप आभारी आहे की तुम्ही आम्हाला वेळ दिला तुमच्या या इंटरव्ह्यू. आय होप गाईज की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार आहे. जितकं मी शिकले तितकंच तुम्ही भरपूर काही या व्हिडिओमधून शिकले असणार आहात. तर मी काय शिकले मी नक्की तुम्हाला सांगेन. मी हा व्हिडिओमधून 3D शिकलेली आहे. डेडिकेशन, डिटर्मिनेशन आणि डिसिप्लिन. हे 3D तुम्ही तुमच्या लाईफमध्ये यूज केले, डे टू डे रुटीनमध्ये यूज केले तर नक्की तुम्ही तुमचा गोल अचीव कराल. आणि तो गोल अचीव केल्यानंतर तुम्हाला देखील असंच फील होईल की मी एक गोल्ड मेडल जिंकलेलो आहे माझ्या लाईफमध्ये. सो तुम्ही काय शिकलात हे नक्की कमेंट करून सांगा मला. सो लाईक, सबस्क्राईब अँड शेअर द इन्स्पायर्ड स्टोरी अनफिल्टर टॉक्स विथ कस्तुरी.